मांदिवली पुलावरील अवजड वाहतूक बंद न झाल्यास जन आंदोलनाचा इशारा. शिवसेना उपविभाग प्रमुख भावेश बाबू बाईत यांचा इशारा. दापोली तालुक्यातील केलशीगण विभागातील मांदिवली गावातील पुलावरील सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेना उपविभाग प्रमुख श्री भावेश बाबू बाईत यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत नाराजी व्यक्त केली आहे. मांदिवली येथील हा पूल जुनाट असून पुलाची वहन क्षमता मर्यादित असताना देखील 30 ते 40 टन वजनाची अवजड वाहने बिनधास्तपणे पुलावरून ये जा करत आहेत. त्यामुळे पूल कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. या संदर्भात भावेश बाईत यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला असून तत्काळ अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, पुलाची संपूर्ण सुरक्षा व स्ट्रक्चरच ऑडिट करण्यात यावी, नियम मोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी. जर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही तर शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थांच्या सोबत घेऊन जन आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. भावेश बाईत बोलतोय, शिवसेना विभाग प्रमुख दापोली तालुका व केलशीगण विभाग. तुम्हाला मी लेटर ऑर्डर पाठवलं आहे, तुम्हाला भेटलं असेल लेटर. आपलं मांदिवली ब्रिज आहे म्हणण्यानंतर दापोली त्या पुलाबद्दल मी लेटर पाठवलं आहे आणि ऑलरेडी आता पण तुम्हाला खूप लेटर गेले तिकडे, पण त्यावर तुम्ही काहीच ॲक्शन घेतले नाही आहे. त्या पुलाचा ऑलरेडी विषय आहे का पहिलं. आपलं 18 टनचं टाईम हे लिमिट आहे त्या पुलावरचं, बरोबर. आता एक मायनिंगचा डंपर तिथे कमीत कमी 30 ते 40 टनचा जातो. आपला ब्रिज आहे तो 1971 मधला आहे तो. मग माणूस मेल्यानंतर तुम्ही करणार का गोष्टी. माणूस तिथे पूल तुटल्यावरती माणूस मेल्यानंतर तुम्ही काम कर बाकीच्या गोष्टी सामावणार का. हो साहेब, आता पण तुम्ही गाड्या थांबवा, बजेट सोडा पहिले. गाड्या आपली लिमिटचं आहे का. हो पण तुम्ही तुमचं बांधकाम विभाग तुमचा आहे ना, त्या पिवळी तुम्ही बघते ना गोष्टी. तर साहेब आता एक कंट्रोल लेटर जातात, काय करताय तुम्ही. काय झालं 1 वर्षामध्ये. आता ह्या लेटर आता पण तुम्ही कितीला विचारा, तुम्ही किती लेटर आले तुमच्याकडे, किती पेपरला आले त्या गोष्टी. पण थांबले पाहिजे कुठेतरी या गोष्टी. नाही मग तिथे आंदोलन केलं, तिथे यायचं नाही. मग बघा आता पण आता बघ चुकून ते तुटलं ब्रिज. दापोली मंडळ राहणं जाणं येणं बंद होणार तिथे. का तुम्ही मायनिंग कंपनी पैसे खाल्लेत का तुम्ही लोकांनी. नाही मग तुम्ही 4 महिने करताय का तुम्ही. मग या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत लोक रस्त्यावर उतरले तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल असे त्यांनी ठणकावून सांगितले. आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, अवजड वाहतूक कधी थांबणार, जन आंदोलन होणार का, या सर्व घडामोडींवरती विद्या न्यूज दापोली लक्ष ठेवून आहे. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज दापोली.